अहमदनगर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख तसंच स्वर्गीय हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड यांचे सच्चे शिवसैनिक आनंद लहामगे यांनी आज अहमदनगर इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला। अहमदनगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये अनेक गटतट पाहायला मिळतात। तसंच या शिवसेनेमध्ये एकी नसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे याची कल्पना शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांना देण्यात आली, पण त्यांनी लक्ष घातलं नाही असं आनंद लहामगे यांनी सांगितलंय। तसंच येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील शिवसेनेचा आमदार या गोष्टीमुळे होऊ शकत नाही असं देखील त्यांनी सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यामध्ये विकासाचं विजन दिसत असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा संग्राम पर्व आणण्यासाठी आज मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण प्रवेश केला असल्याचं आनंद लहामगे यांनी सांगितलंय। आज आम्ही जो काही ठराविक निर्णय घेतला व तशी कल्पना मी माननीय शिवसेना म्हणजे आमच्या शिवसेना भवनमध्ये माननीय अनिल देसाई यांना सुद्धा त्या गोष्टीची मी कल्पना दिलेली आहे। साहेब, अशा प्रकारचं नगर शहरात काम चालत असेल तर भविष्यात नगरपती आमदार होणं तर शक्यच नाही, शिवाय संघटनात्मक पण कोणतेही त्याला आधारभूत नाही। त्याच्यामुळं संग्राम भैयांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये नगर शहराचं विजन दिसते, विकासाचं त्यांच्याकडे नेतृत्व आहे। त्या नगर शहरामध्ये त्यांनी जे केलेले विकास कामं आहेत, रस्ते, वीज, पाणी व नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या हे जे ते प्रामुख्याने सोडवत आहेत, या गोष्टीला सर्व नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे व त्याच अनुषंगाने आज मी जाहीररित्या प्रवेश करून संग्राम भैयांचे हात बळकट करण्यासाठी व नगर शहरात पुन्हा एकदा फिर एक बार संग्राम भैया वन्स मोर त्या अनुषंगाने मी आज जाहीर प्रवेश केला। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।